फरशी, शिडी, फेविकॉलचे डबे डोक्यात घालून रक्तरंजित हल्ला. गुन्हे शाखेची विजेच्या वेगानं कारवाई. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दिवसाढवळ्या दहशतीचा थरार घडलाय. गाड्या व दुकान चालवण्यासाठी पैशांची मागणी करत टोळीनं थेट जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र गुन्हे शाखा अंबड युनिट 3नं अवघ्या 2 तासात 2 आरोपींना जेरबंद करत गुन्हेगारांना जबरदस्त धक्का दिलाय. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा अंबड युनिट 3नं ही धडाकेबाज कारवाई केली आहे. 25 मे रोजी दुपारी सत्यम प्लाय आणि रामेश्वर प्लाय दुकानासमोर संतोष सातदिवे आणि सतीश सातदिवे यांच्याकडे आरोपींनी खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार मिळताच आरोपींचा संताप अनावर झाला. मग आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, फरशीनं डोक्यावर वार, शिडी फेकून जीवघेणा हल्ला देखील केला. तसंच फेविकॉलचे डबे घालून रक्तरंजित करून दहशत पसरवत संपूर्ण परिसर काही क्षणासाठी रणांगण बनवला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलीस हवालदार शुभम सोनवणे आणि चारुदत्त निकम यांना आरोपी दत्तनगर सद्गुरू हॉटेल समोर सिग्नल परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकानं सापळा रचला आणि आरोपींना अक्षरशः खेचून ताब्यात घेतलंय. चेतन सुभाष गडवे, आशिष शरद जगताप यांच्या अधिक चौकशीत दोघांचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचं उघड झालंय. पुढील कारवाईसाठी त्यांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. संविधान न्यूज, नाशिक.